पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून न्यू संतोषनगर पोलीस लाईन येथे राहणाऱ्या पोलीस पत्नीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली। ही घटना बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती आहे। अश्विनी सिलसिद्ध सलगर असं गळफास घेऊन जीवन संपवलेल्या महिलेचं नाव आहे। अश्विनीने दोन्ही मुलं झोपलेली असताना त्यांच्यासोबत सेल्फी फोटो काढला आणि जवळच राहत असलेल्या नातेवाईकांना अश्विनीने फोन करून जीव देत असल्याची माहिती दिली। अश्विनी नेहमीच अशा धमक्या देत होती म्हणून नातेवाईकांनी याकडे दुर्लक्ष केलं। मध्यरात्री जीव देत असल्याचा मेसेज अश्विनीने नातेवाईकांना पाठवला होता। अश्विनीने यावेळी धमकी न देता खरंच साडीच्या सहाय्याने सिलिंगच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला होता। अश्विनीला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवून उपचारासाठी सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या सिलसिद्ध यांची पोलीस ठाण्यात नाईट ड्युटी असल्याने ते पोलीस ठाण्यात गेले होते। घरामध्ये पत्नी अश्विनी आणि 2 मुलं होती। मध्यरात्री अश्विनीने 2 मुलं झोपलेली असताना त्यांच्यासोबत सेल्फी फोटो काढला आणि जवळच राहत असलेल्या नातेवाईकांना अश्विनीने फोन करून जीव देत असल्याची माहिती दिली। अश्विनी ही अशी धमकी नेहमीच देत होती म्हणून नातेवाईकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। मध्यरात्री अश्विनीने नातेवाईकांना मेसेज पाठवला होता। अश्विनीच्या नातेवाईकांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा मेसेज पाहिला आणि त्याच्या पतीला ही माहिती दिली। पतीने अश्विनीला फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही। घराजवळ राहत असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली मात्र दरवाजा आतून बंद होता। काही वेळातच पोलीस पती सिलसिद्ध त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दरवाजा तोडला। आतमध्ये पाहिले असता अश्विनीने साडीच्या सहाय्याने सिलिंगच्या लोखंडी कडेला गळफास घेतल्याच्या अवस्थेत ती मिळून आली। तिला खाली उतरवून उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।